नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। बाळासाहेब जाधव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त नांदेड आणि परिसरातील हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। टायगर ग्रुपचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब जाधव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांसह यावेळी टायगर ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भैयासाहेब बंडगर, नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत अण्णा तिडके, प्रदीप भैया जाधव, लातूर जिल्हा अध्यक्ष करण सिंग, समाज कार्यकर्ते प्रीतम भाऊ जोंधळे, टायगर ग्रुपचे करीमनगर अध्यक्ष मारुती भाऊ, किनवटचा अध्यक्ष अमोल जाधव, पश्चिमचे अध्यक्ष हनुमान गंदल पवाड, भूपती पांगरेकर, बाबा पवार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्त्यांनी व मित्रमंडळींनी गर्दी करून बाळासाहेब जाधव यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले। यावेळी बोलताना टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणाले, जय टायगर। आज आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर भैयासाहेब बंडगर आज नांदेडला पहिल्यांदाच आलेले आहेत। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या आदेशानुसार आम्ही आज कार्यक्रम ठेवला आहे माझा वाढदिवस या निमित्ताने की इथं युवा पिढी सगळे जमलेले आहेत आणि भैयासाहेब आलेले म्हणले की सगळ्या युवा पिढीला बोलून घ्या की आज नांदेडमध्ये सगळ्यात जास्त एमडी ड्रग्सचा व्यापार होत आहे, हे कुठं थांबवायला पाहिजे आणि कुठल्या मेडिकलवर कोणत्या दुकानात एमडी ड्रग्स भेटते आणि किती पोर आपले वाया गेलेत त्या पोरांचा जीव वाचवण्याकरता ह्यासाठी आज भैयासाहेब माझ्या वाढदिवस निमित्त आज नांदेडला आलेले आहेत। त्या विषयावर भैया रात्रीच बोलले की बाबा नांदेडमधून मोठे गावकर ट्युशन, मोठे गावकर का खोटे गावकर, त्याच्या ट्युशनला जेवढे पण विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, जे की शेतकरी कुटुंबातून पोरं आहेत, ह्याबद्दल भाऊ बोलले काल रात्री। आणि त्या मुलांचे पूर्णपणे जे फी भरलेली आहे 2 वर्षाची ती फी वापस भेटाव आणि असले केवढे मोठे गावकर आहेत नांदेडला 100 मोठे गावकर आहेत, पुण्याला बी आहेत, भैया स्वतः त्याचे सर्वे केले आहेत, ह्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवणं काळाची गरज आहे। यासाठी टायगरचे पूर्ण युवा पिढी आज एकत्र येऊन ह्याच्या खिलाफ मध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल। आज ह्याच निमित्ताने भैयासाहेब बंडगर आलेले आहेत। एकच ग्रुप नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो तेव्हा सर्वांच्या ओटावर तुमचं नाव येतं, म्हणजे बाळासाहेब जाधव आहेत ना किंवा टायगर अभिचिंत आहे ना, अशी सर्वांच्या ओटावर येत असतात। त्याबद्दल नांदेडकरांना काय सांगतो? नांदेडकर हे सांगतो भाऊ, माझे गुरु जे की आज टायगर ग्रुपचे माननीय भैयासाहेब बंडगर, तानाजीभाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी जसा चांगल्यापैकी मार्गावर लागलो असंच ह्या पद्धतीने येणारी युवा पिढी व्यसनमुक्त, आपला शरीर ही आपली संपत्ती आहे, आपला शरीर ही आपली संपत्ती आहे, लक्षात ठेवा, याच्याशिवाय काहीच नाही। व्यसनमुक्त राहा आणि व्यसनमुक्त व्हा, हेच टायगर ग्रुपचा एक नारा आहे। आपण चांगलं शिक्षण घ्या आणि ज्या कोणी पण तुम्हाला शिक्षणासाठी अडथळा येत असेल तर पुन्हा टायगर ग्रुप त्या मायमाऊली मुलीला व मुलाला पूर्ण सहकार्य करू आम्ही। एकच ग्रुप। कुठलेही पदाधिकारी राजकारणासाठी माननीय तानाजीभाऊ भैयासाहेब आमचे भैया बंडगर साहेब कुठलंही राजकारण नको म्हणतात। राजकारण हे अजिबात नाही, राजकारणी लोक आमचे मित्र आहात, भैयासाहेबचे मित्र आहात, तानाजीभाऊचे मित्र आहेत, पण राजकारणाचा झेंडा कुठलाही आसपास धरले नाही आणि युवा धरणार पण नाही। आज मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो, आज आपण बघतोय उन्हाशी आपण एवढं झंझुतोय, ऊन एवढं गरमी होतीये, याच्या मागचं कारण काय की नांदेडमध्ये झाडांची कमतरता झालेली आहे। आज सगळ्या युवाला मी विनंती करू की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येकाने एक झाड लावावं, येणाऱ्या काळामध्ये आपल्या त्याचा फायदा होणार आहे। व्यसन मुक्त राहा आणि प्रत्येकाने हार वार आणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी एक झाड लावा, हेच माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमची शुभेच्छा मला। एकच ग्रुप।